आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. परभणी येथील लाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आरक्षण उपवर्गीकरण चळवळीचे नेते कॉम्रेड गणपत भिसे यांच्या घरावर काल रात्री 12च्या सुमारास काही अज्ञात लोकांनी हल्ला केलाय. गणपत भिसे हे गेल्या काही वर्षांपासून अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर प्रबोधन करीत आहेत. अनेक आंदोलनामध्ये ते सहभागी होत असून आरक्षण उपवर्गीकरणाच्या दृष्टीने राज्यभर वैचारिक भूमिका मांडत आहेत. आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाज गेली अनेक वर्षांपासून रस्त्यावरती संघर्ष करीत आहे. या संघर्षाला यशही येत आहे. असं दिसताच बौद्ध किंवा महार समाजातील बांधवांकडून आरक्षण उपवर्गीकरणाला उघड विरोध होऊ लागला आहे. मातंग समाजाच्या आरक्षणाला समर्थन करणारे मोर्चे जेथे निघतात तेथे आरक्षणाला विरोध करण्यासाठी महार समाज बांधव रस्त्यावर उतरतात आणि मातंग समाजाच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवरती टीका करतात. एवढंच नाही तर मातंग समाजाचे प्रेरणास्थान असणाऱ्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या विषयी अपशब्द वापरतात. मातंग समाजातील महापुरुषांचा अवमान करतात. मातंग समाजाच्या विरोधात जे लोक जाहीरपणे आणि सोशल मीडियावर अपशब्द वापरतात त्यातील राजू थाटे या व्यक्तीला शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी ठाणे येथे मातंग समाजातील लोकांनी मारहाण केली. त्याची प्रतिक्रिया म्हणून परभणीमध्ये बौद्ध किंवा महार समाज बांधवांची निषेध बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्याच रात्री गणपत भिसे यांच्या घरासमोर येऊन काही लोकांनी "ए गणप्या बाहेर ये, तुला आरक्षण देतो" असे म्हणून गणपत भिसे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परंतु गणपत भिसे घराबाहेर येत नाही म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्या दारात उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड केली आणि मोठे नुकसान केले आहे. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. एकूणच आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न आता वैयक्तिक आणि जाती द्वेषामध्ये रूपांतरित होत आहे. महापुरुषांचा अपमान आणि आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टी चिंताजनक असून महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. परभणीत कॉम्रेड गणपत भिसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर पोलीस प्रशासनाने गणपत भिसे यांना संरक्षण द्यावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने केली आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने द्वेष पसरवण्याचं राजकारण सुरू झालं आहे या पार्श्वभूमीवर मातंग आणि महार समाजामध्ये सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टीने खऱ्या आणि विचारी बौद्ध अनुयायांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच दोन्ही समाजाने आपापली भूमिका न्याय पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने मांडली पाहिजे असे आवाहन लोकसंवाद न्यूजच्या वतीने आम्ही करत आहोत. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.